कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जेथ आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ. ज्या ठिकाणी स्वामीच्या पायाची आठवण होते असे हे उत्तम रम्य ठिकाण आहे. रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त तेथे घडी. मग ते ठिकाण शिवारात गावात एकांतात सर्व लोकात असले तरी त्यावेळा चित्तात समाधान होते. धन्य तो हा काळ सरे आनंद रूप वाहता संकल्प गोविंदाचे. गोविंदाचे संकल्प गोविंदाची इच्छा आपण मनात करत असताना जो काळ जातो तो आनंद रूप आहे. धन्य काळ होत आहे. तुका म्हणे लाभ काळ तेची जेणे भाग्य नारायणे उत्तमते. तुकाराम महाराज म्हणतात अशा तऱ्हेचा लाभ काळ प्राप्त होतो हेच उत्तम जगणं आहे. म्हणून असून ते नारायणाच्या कृपाने असलं जीवन लाभते आपल्याला. ज्वरल्यासी काढा औषध पाचन मूढा नारायण स्मरवित. ज्याला ताप आलेला आहे त्या मूर्खाला नारायणाचे स्मरण करणे हेच औषध आहे. कसला ताप? संसाराचा ताप. भवव्याधी ते देणे तुटेल रोखडी करुणिया झाडी निश्चयाती. या औषधाने संसार दुःख निश्चित संपेल आणि सर्व रोगांचा झाडा होईल. आणि का उपाय अनुपान कठीण भाग्ये भाग्ये बरे शीन शीघ्रवत. दुसरे काय औषध जे आहेत ना त्यांना अनुपान औषध घेतलं की अनुपान सांगतात. अनुपान म्हणजे पथ्य. हे करायचं नाही ते करायचं नाही ते कठीण असते सगळं. पण इथं काय शीण काय नाही. तुका म्हणे केला उघडा पसारा भाग्य आले घरा दारावरी. तुकाराम महाराज म्हणतात मी हा सर्व पसारा उघड करून सांगितलेला आहे आणि माझ्या दारावर आता हे देवरूपी हे भाग्य दारावरून उभा राहिलेलं आहे. फोडलेली भांडार माप घेऊन या खरे. मी देवाच्या भक्तीचे भांडार मी फोडले. मी भांडारेच मी फोडले आहेत आणि खरे माप घेऊन मी उभा आहे. केली हरिनामाची वरो केली हरिनामाची वरो मागितले आता सरो. मी इथे हरिनामाची रेलचल करून टाकली. वरोवर म्हणजे रेलचल, वरो म्हणजे रेलचल. आणि मागितलेले सगळे पुरे होतोय. सर्व म्हणजे पुरतंय की देशात सुकाळ झाला हार पला काळ. देशात दुष्काळ संपलेला आहे आणि आता सगळा सुकाळ झालेला आहे. घ्यावे धणीवरी तुका म्हणे लहान थोरी. तुकाराम महाराज म्हणतात की आता वाटेल ते तृप्त होईपर्यंत हरिनामाची भक्ती प्रेमाची अनुभूती तुम्ही घ्या. ऐसी ठावीवर मी तरी सांडवली भ्रमे. ही मला अशा तऱ्हेची ही वर्मे सापडली म्हणूनच मी संसाराच्या भ्रमातून सुटलो. सुखे नाचतो कीर्तने नाही आशंकित मनी. मला आता कोणतीही शंका नाही. मी सुखाने आनंदात कीर्तनात नाचत आहे. ऐसे झाले हाता ऐसे आले हाता बळ तरी गेली चिंता. माझ्या हाताला इतकं बळ आलंय की माझी सगळी चिंता नाहीशी होऊन गेली. सुख येते झाले तरी नाही आणि कांची उरी. मला इतकं सुख झालेलं आहे की आता कसलीही कमतरता राहिलेली नाही. ऐसे केले देवे पुढे काहीची न व्हावे. देवाने असे सर्व सुखमय करून टाकलेलं आहे. यापुढे होण्यासारखे काहीही राहिलेले नाही. तुका म्हणे मन आता झाले समाधान. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या मनाचं समाधान झालेलं आहे. आवडीचे भेटी निवे चित्त पावे विश्रांती. ज्याची चित्तात आवड असते
त्याची भेट होताच मन शांत होतं, मनाला विश्रांती प्राप्त होते. बरवियाचा छंद म्हणा नारायणा वीट. जे चांगले आहे त्याचा मनाला छंद लागला आहे. आता नारायणा याचा कधी वीट कंटाळा मला येणार नाही. तुलने काही साम्यापुरे हे चिनुरे हे रुची. याची तुलना करण्यासारखं दुसरं काही कोणाबरोबर तुलना करता येत नाही. याची गोडी इतरत्र उरलेली नाही. तुका म्हणवे बरवे झाले फावले ते कळेच्या. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला हे समजले त्यालाच हे प्राप्त आले, हे बरे झाले आहे. जैसा निर्मळ गंगा ओघ तैसा भाग ओघरी. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ निर्मळ आहे त्याप्रमाणे निर्मळ असलेले भोजन मला वाढ. ओघरी म्हणजे वाढणे. प्रेमवाढ हे ग्रासोग्रासी ब्रह्मरसी भोजन. ब्रह्मरसाचं भोजन करताना प्रत्येक घासाला प्रेम वाढतंय. तृप्तीवरी आवडी उरे ऐसे बरे प्रकार. किती जेवलं तृप्त झालं तरी पुन्हा आणि खावं असं वाटतंय. आवड शिल्लक राहते. ऐसे हे प्रकार आहेत. तुका म्हणे मन नारायण ते भोगी. तुकाराम महाराज म्हणतात, जे माझं हे मन पवित्र असेल तर नारायण त्याचा उपभोग घेत असतो. प्रीतीच्या भांडणा नाही शिरपाव वचनाचीची भाव निष्ठुरता. प्रीतीचं जर भांडण असलं तर मग त्यामध्ये काय शिरपाव नाही, त्याला डोकंही नाही आणि पाय बी नसतात. प्रीतीने एकमेक भांडत असतात. वचनाचीची भाव निष्ठुरता. तोंडानंच उगाचच मस्त एकमेकाला काहीतरी बडबडत असतात. जीणे तरी ऐसा जीवे उभय एका जीवे उभयता. पुत्राची या पिता सुख दुःखे दुःखे. जगायचं तर एकच दोघं जण जगत असतात. पिता पुत्राचं भांडण जे असते तर एकमेकाला बोललं तरी एकमेकाला राग येतोय आणि एकमेकाला सुख निर्माण होते. काय जाणे तुटो मायेचे लिगाड विषय ते आड उरो नेणे. कोणतेही संकट जे ते पुत्रा हे मायेचे लचाण काय आहे, कसे आहे, नाहीसे होईल. कोणतेही संकट आडवे येऊ नये. की पुत्र आणि पित्याच्या भांडणामध्ये नुसती मायेचंच फक्त लचाण असते, दुसरं काय नसते. तुका म्हणे मज करुणा उत्तरे करिता विश्वंभरे पाविलेलं. आणि हे पुत्र आणि पित्याचं जसं असते तेव्हा जरी माझं हे भांडण आहे अशा प्रकारचं आहे. तुकाराम महाराजना मी करुण वचनाने या पांडुरला हाक मारित आहे आणि हा देव मला पावणार आहे. गुणाचाची साठा करून वजू आणि का वाटा. आम्ही चांगल्या गुणाचा साठा करू व इतर वाटांना जाणार नाही. करीती छंद नाना परी भरवणी शिणती आड भरी. काही लोक देवाच्या प्राप्तीसाठी नाही त्या गोष्टी नाना प्रकारचे छंद करतात व आडमार्गाने जाऊन कष्ट पावतात. नेमली पंगती आम्हा संतांची संगती. आम्ही मात्र संतांची पंगत आणि संगत नेमून घेतलेली आहे. तुका म्हणे लीळा हेर कौतुक पाहे डोळा. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे सर्व लीळा व कौतुक डोळ्यांनी पाहत आहे. एकविध नारायण तेथे विषमाचा सीण. नारायणाची भक्ती एकनिष्ठ भावनेने की करावी. यात जुदा भाव केल्यास कष्ट होतात. पालटोची भिन्न नये अणुमात्र. त्यामध्ये जरा सुद्धा फरक, अणुमात्र सुद्धा फरक करू नये. अवघे सारावे गाबाळ चकवून या कोल्हाळ. एकनिष्ठ भात बदल इतर सर्व फापट पसारा अवघे गाबाळ बाजूला करावं आणि उगाच कोल्हाळ म्हणजे गोंगाट करू नये. आनंदाचे स्थळ एकाएक एकांत आणि आनंदाचे स्थळ निवडावे.
आणि काया वाचा मन स्वरूपीच अनुसंधान, काया वाचा मनानं देवाच्या स्वरूपात ध्यान करीत राहावं. लक्षभेदी बाण येणे पाळे लवलाही, बाणानं जसं बाण जसा लक्षाचा वेध घेऊन भेद करतो, तसंच आपण श्रीला आठवावे. तुका म्हणे आळस निद्रा येथे देऊनिया चिरा, होऊनिया धीरा मिठी जाणा जागृती. तुकाराम महाराज नदा आळस व निद्रा यांना गाडून टाकल्यावर त्याच्यावर दगड ठेवावा व मनाला धीर द्यावा आणि जागृतीच्या अवस्थेत श्रीहरीला मिठी मारावी. आळस आणि झोप या दोघांच्यावर दगड पुरायचं, यशनेने त्याच्यावर दगड ठेवायचा. सुखरूप चाली हळूहळू संतली, ही वाट आम्ही सुखरूपपणे हळूहळू चालत आहोत. बाळगोपाळांची वाट सेव्य सेवकता नीट, ही बाळगोपाळांची सुलभ असून ही वाट जी आहे ही सुलभ असून सेव्य व सेवकपणा यात आहे. जरी झाला श्रम तरी पडो नये भ्रम, जरी किती त्रास झाला तरी भ्रम मात्र पडू नये, पडत नाही. तुका म्हणे दासा देव सरीसा सरीसा. तुकाराम महाराज म्हणतात हा देव दासासाठी तात्काळ येत असतो.